तर नमस्कार मित्रांनो, जसं तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितले की पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं आपलं काम कंप्लीट झालं होतं. तर नमस्कार मित्रांनो, हा झिरो टू हिरो सिरीजचा डे 29. तर पोलीस व्हेरिफिकेशनचा विषय असा असतो की तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का किंवा तुमच्यावर कोणती केस झालेली आहे का हे चेक करतात पोलीस स्टेशन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 2 साक्षीदार पण घेऊन जावे लागतात, जे की आम्हाला तिथे गेल्यावर समजलं. त्यामुळे आमचा खूप टाइमपास झाला आणि ते साक्षीदार तुमच्या गावातलेच असून तुमच्या भावकीतले नसावे लागतात. मग त्यानंतर आम्ही पण 2 साक्षीदारांना बोलवलं होतं आणि त्यांच्यासाठी वेट करत होतो. तेवढ्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स घेऊन यावं म्हणलं, सगळ्या झेरॉक्स आणले. त्यानंतर त्यांनी आम्हाला थोडेसे प्रश्न विचारले, केस दाखल आहे का वगैरे. आणि जे साक्षीदार आहेत त्यांच्याकडून पण एक फॉर्म भरून घेतला जातो, त्यावर सही आणि डाव्या हाताचा अंगठा असं पण घेतलं जातं. इथं माझं बऱ्यापैकी सगळं काम कंप्लीट होत आलं होतं, पण तेवढ्यात त्यांचं इंटरनेट कनेक्शन गेलं. त्यासाठी परत बाहेर आलो थोडंसं वेट करायला. इंटरनेट कनेक्शन आलं आणि आपली फाईल पण रेडी होती. लगेच ते गेले API सरांकडे साईन घ्यायला. साईन वगैरे घेतली आणि बाकी सगळं डॉक्युमेंटचं पण काम कंप्लीट केलं. आणि इथे माझं पासपोर्टचं काम सगळं कंप्लीट झालं होतं आणि आता पासपोर्ट 15 दिवसांनी स्पीड पोस्टने येणार होता. आणि ऍक्च्युली मी गावाकडे आलोच होतो पासपोर्टच्या कामासाठी. गावाकडील सगळं पासपोर्ट आणि पोलीस व्हेरिफिकेशनचं काम कंप्लीट केलं आणि आता वेळ होती पुण्याला जायची परत. त्यासाठी सकाळी लवकर उठून सगळं आवरलं, तिला सोडवलं आणि मी पण आलो रेल्वे स्टेशनवर. आणि पुण्याला जात आहे कारण आपले ऑफलाईन क्लासेस सुरू होणार आहेत आणि पुढचा व्लॉग क्लासचाच असणार आहे. त्यासाठी पेजला आत्ताच फॉलो आणि व्हिडिओला लाईक करा.